मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यात यश। घरफोडीतील 1 लाखांचा ऐवज केला हस्तगत। शिरपूर शहर पोलिसांनी केला पर्दाफाश। शिरपूर तालुक्यात मध्यरात्री घरफोडी करणाऱ्या मध्य प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केल्याची कामगिरी करत टोळीतील 3घांना अटक करून त्यांच्याकडून 1,06,550 रुपये किमतीचे सोने चांदीचे लगड व बिस्किटे जप्त करण्यात आली। यामुळे नवे अंतुर्ली व बोरगाव येथील 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। दिनांक मे 12, 2026 रोजी मध्यरात्री नवे अंतुर्ली येथील विलासिशी यांच्या घरातून 44,550 रुपयांचे दागिने चोरीस गेले होते। या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 206/2026 नुसार गुन्हा दाखल होता। तपासादरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा पोलिसांच्या ताब्यातील आरोपींनीच हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली। शिरपूर पोलिसांनी मिठाराम तडवी 35, रतला मेहडे 31 व जगदीश किराडे 32 सर्व राहणार सेंधवा, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश यांना ट्रान्सफर वॉरंटद्वारे ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी नवे अंतुर्ली येथील चोरीची कबुली दिली व दागिने सेंधवा येथील किशोर मोतीलाल सोनी ज्वेलर्स यांना विकल्याचे सांगितले। पोलिसांनी तेथून 42,000ची सोन्याची लगड व 2,550 रुपयांची चांदीची लगड जप्त केली। अधिक चौकशीत आरोपींनी दिनांक मे 14 रोजी बोरगाव येथेही घरफोडी केल्याचे कबूल केले। येथील चोरीतील दागिने शांतीलालजी सोनी ज्वेलर्स, सेंधवा यांना विकले होते। तेथून पोलिसांनी 20,000ची सोन्याची लगड व 42,000ची चांदीची बिस्किटे व लगड असा एकूण 62,000चा मुद्देमाल हस्तगत केला। बोरगाव प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 211/2026 नुसार गुन्हा दाखल आहे। अशा प्रकारे दोन्ही गुन्ह्यांतील एकूण 1,06,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी 2 घरफोड्यांचा छडा लावला आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार, पोलीस अंमलदार रवींद्र आखडमल, अतुल पाटील, गोविंद कोळी, विनोद आखडमल, आरिफ तडवी, मनोज महाजन व पथकाने ही कारवाई केली। सप्तनगरी